हाय फ्रेंड्स, वेलकम टू रुपालीज किचन। आज आपण मस्त खुसखुशीत अशा नारळाच्या वड्या बघणार आहोत। तर हे मी वड्या एकदम प्रमाणबद्ध आणि कशा करायच्या, काय प्रमाण घ्यायचं हे व्यवस्थित असं मी समजावून सांगितलेलं आहे। रेसिपी म्हणाल तर एकदम सोपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। तर इथे आपण एक नारळ घेतलेला आहे, त्याचं मागचं जे साल असतं ब्लॅक कलरचं ते मी काढून घेतलं आणि स्लाइसेसमध्ये असं कट करून घेतलं। आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। बघू शकता बारीक केल्यावर मिक्सरमध्ये एकदम मी बारीक असं करून घेतलेलं आहे। ते 2 कप झालेला आहे हा नारळाचा चव आणि 1 कप मी साखर घेतली आहे। जेवढं तुम्ही नारळाचा चव बारीक करून घ्याल तेवढंच तुमची जी नारळाची वडी आहे त्याची बाइंडिंग खूप छान येईल। आता इथे मी एक प्लेट घेतले, त्यामध्ये मी 1 टेबलस्पून तूप घातलं आणि त्याला असं मी व्यवस्थित लावून ठेवून देऊया आपण बाजूला, कारण यामध्ये आपण वडी जी आहे ते व्यवस्थित आपण यामध्ये घालून घेणार आहोत। तर इथे मी एक कढाई घेतली, त्यामध्ये 2 टेबलस्पून जेवढे मी तूप घेते। तर इथे मी गॅसचा फ्लेम लो ठेवला आणि 2 टेबलस्पून मी तूप घातलं। तूप विरघळल्यावर आपण जे नारळाचा चव घेतले ना, तो आपण यामध्ये सर्व घालून घेऊ। तर बघू शकता इथे मी नारळाचा जो चव आहे तो व्यवस्थित मी सर्व घालून घेते। गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि लो फ्लेमवर एक 5 मिनिटं असं आपण तुपामध्ये हे खोबरं जे आहे ते आपण परतून घेऊ। तर बघू शकता असं मी 5 मिनिटं परतून घेते आणि त्यातलं मॉइश्चर निघेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। बघू शकता आता थोडंसं असं ड्राय झालेलं आहे। तर आता यामध्ये आपण 1 कप साखर घालून घेऊ। तर इथे मी 1 कप साखर घेतलेली आहे। तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही थोडी साखर वाढवू शकता किंवा कमी करू शकता। तर साखर तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता। तर इथे आपण साखर घातली, आता व्यवस्थित असं परतून घेऊया। तर बघू शकता मी असं लो फ्लेमवर असं परतून घेत आहे। आता साखरेला पाणी सुटायला लागतं, तर बघू शकता साखरेला व्यवस्थित असं पाणी सुटायला लागले। तर मला एकूण असं करते वेळी 10 मिनिटं लागली, म्हणजे ते पूर्ण साखर असं मॉइश्चर त्याचं कमी होईपर्यंत। तर बघू शकता हे आपण व्यवस्थित असं परतून घेत होती मी। तर इथे मी व्यवस्थित असं परतून घेतलं आणि आता थोडीशी बाइंडिंग यायला लागलेली आहे साखरेची। आता आपण हातावर घेऊन बघू असा गोळा होतो की नाही। पण बघू शकता इथे गोळा होतोय, पण थोडंसं दाबला तर एकदम असं सॉफ्ट आहे। तर अजून 5 मिनिटं आपण असंच लो फ्लेमवर परतून घेऊ, म्हणजे 5 मिनिटानंतर आपलं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित तयार होईल। तर बघू शकता 5 मिनिटानंतर व्यवस्थित आपलं मिश्रण जे आहे त्याची बाइंडिंग व्यवस्थित येते। तर आपण एकदा चेक करू। तर बघू शकता मी असं चेक करते आणि व्यवस्थित असा घट्टपणा येतोय, म्हणजे आपले जे मिश्रण आहे ते व्यवस्थित तयार झालेलं आहे। असं दाबून बघायचं म्हणजे तुम्हाला कळेल। जास्त जर कुटकुटीत असं थोडीशी पाहिजे असेल तर थोडंसं अजून 5 मिनिटं ठेवलात तरी सुद्धा चालेल। तर आता बघू शकता मी गॅसचा फ्लेम इथे बंद केला आणि आता यामध्ये मी वेलची पावडर घालते। तर इथे मी अर्धा टेबलस्पून जेवढी वेलची पावडर घातली आणि आता हे जी वेलची पावडर आहे ती व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर लक्षात ठेवा की मी हे गॅसचा फ्लेम बंद केला आणि वेलची पावडर घातलेली आहे। जास्त वेळ ठेवलात तर हे घट्ट होऊ शकतं। आता हे जे मिश्रण आहे ते त्या प्लेटमध्ये आपण तूप लावून ठेवलेलं होतं, त्या प्लेटमध्ये आपण काढून घेऊ आणि हे गरम असतेच आपल्याला हे स्प्रेड करायचं आहे। तर वाटीला बघू शकता मी थोडंसं तूप लावून घेतलं आणि वाटीने मी असं स्प्रेड करून घेतलं। तर इथे मी राउंड शेप केलेला आहे, तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही करू शकता। तर आता इथे बघू शकता मी बारीक असे पिस्ता कापून घेतलेले होते, ते मी वर सजवण्यासाठी लावते आणि त्याला वाटीने असं दाबून घेते, नाहीतर ते असे वरच्यावर राहतात। तसं वाटीने थोडंसं प्रेस करून घ्यायचं। इथे ड्रायफ्रुट्स तुम्हाला पाहिजे ते तुम्ही तुमच्या हिशोबाने लावू शकता। आता हे थोडंसं मीडियम टेम्परेचरला आलं ना, की आपण ह्याच्या वड्या आहेत त्या आपण कापून घेऊ, नाहीतर जास्त कडक झाल्या तर आपण कापू नाही शकणार। तर इथे बघू शकता मीडियम टेम्परेचरला आलेलं आहे, तर मी वड्या करून घेते। तर इथे मी चौकोन शेपच्या वड्या करते, तुम्हाला पाहिजे त्या शेपच्या तुम्ही वड्या कट करू शकता। तर बघू शकता अशा मी चौकोन शेपमध्ये मी कट करून ठेवल्या। आता याला आपण रेस्ट करायला, थंड करायला ठेवून देऊ। तर थंड करायला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा बाहेर ठेवलात तरी चालेल। मी इथे बाहेरच ठेवलेलं आहे बघू शकता। आता बघू शकता इथे मी 15 मिनिटं झालेली आहेत, व्यवस्थित वडी थंड झाली। तर एकदा मी असं पलित्यानेच असं मी कट करून घेते, ज्याने मी सुरीने करून घेतलेली आणि आता वडी आपण काढून घेऊ। तर बघू शकता वड्या आपल्या मस्त अशा पटकन निघतायत, म्हणजे आपलं जे बाइंडिंग आहे ते व्यवस्थित झालेलं आहे। तर एवढं प्रमाण सांगून तर व्यवस्थित असं बाइंडिंग झालं बघू शकता। व्यवस्थित आपण बनवून घेतली वडी आणि एकदम कमी प्रमाण आणि व्यवस्थित असं आपल्या वड्या बनवून तयार झाल्या आणि तुम्ही बघितलंच असेल किती कमी वेळामध्ये मस्त अशा खुसखुशीत वड्या बनवून तयार झाल्या। तर सर्वच वड्या एकदम छान झालेल्या आहेत।
तर मी असे सर्व वड्या काढून घेते. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून पहा आणि कशी वाटली ही मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूचे बेल आयकॉन आहे ते दाबायला विसरू नका. परत भेटू आपण अशाच एका मस्त नवीन रेसिपीसोबत. थँक यू फॉर वॉचिंग.